काही साहित्य मी मुंबईला माझ्या ट्रकमधून पोहोचवलं आणि घरी आल्यानंतर मी जेव्हा माझी ट्रक स्वच्छ करत होतो तेव्हा एका बॉक्सच्या आड एक तरुणी लपून बसली होती. ती दिसायला खूप सुंदर होती. ती माझ्या ट्रकमध्ये कधी बसली, कुठून आली होती, काहीच मला माहिती नव्हतं. मी तिच्याजवळ गेलो. ती खूप घाबरत होती. तेव्हा जवळ कोणीही नव्हतं. मी तिचा हात हातात घेतला आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर आहे. मी ट्रक ड्रायव्हर आहे. मी माल वाहतुकीचं काम करतो. माझी स्वतःची ट्रक आहे. मी ट्रकमध्ये काही माल घेऊन मुंबईला गेलो होतो. मी मुंबईला ट्रकमधील साहित्य खाली केलं. त्यावेळेस रात्रीचे 1 वाजले असतील. मी रात्री जेवण करून माझ्या गावी येऊ लागलो. सकाळी 6 वाजता मी माझ्या घरी पोहोचलो. माझं 2 पत्र्याच्या खोलीचं घर आहे. मग मी गाडी साफ करण्यासाठी मी झाडू घेतला आणि गाडीच्या पाठीमागे म्हणजे ट्रकच्या पाठीमागील बाजूस गेलो. गाडीवर चढलो आणि मी ट्रक साफ करू लागलो. तर एका कोपऱ्यात काही रिकामे बॉक्स होते. मी ते बॉक्स एक एक करून खाली टाकू लागलो. जेव्हा मी शेवटच्या बॉक्सजवळ गेलो तेव्हा मला समोरील दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. तिथे एक तरुणी कोपऱ्यात बसलेली होती. माझ्याकडे पाहत होती. ती घाबरलेली होती. मी म्हणालो, तू कोण आहेस आणि या ट्रकमध्ये काय करतेस आणि ट्रकमध्ये कशी आलीस? ती काहीच बोलत नव्हती. मग मी पुढे गेलो. तिचा हाताला धरलं आणि तिला ट्रकमधून खाली माझ्या घरात घेऊन आलो. माझे आई बाबा हे दृश्य बघत होते. मी त्या तरुणीला घरात घेऊन आलो. माझ्या घरच्यांना वेगळाच संशय येऊ लागला. त्यांना वाटलं मी कोणाला तर पळून वगैरे आणलं आहे. ती तरुणी घाबरलेली होती. तिला मी घरात घेऊन आल्यानंतर तिला बसायला सांगितलं. माझी आईसुद्धा जवळ आली आणि मला म्हणाली, कोण आहे ही? मी आईला म्हणालो, मलाच माहिती नाही ही कोण आहे आणि आपल्या ट्रकमध्ये कशी आली. मग माझी आई पुढे आली. आई त्या तरुणीला म्हणाली, बाळा, तू कोण आहेस? आमच्या ट्रकमध्ये कशी आलीस? त्या तरुणीला रडू कोसळलं. ती म्हणू लागली, माझं नाव राधा आहे. मी मुंबईतील एका खेड्यागावातील आहे. माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईवर प्रेम होतं आणि माझा नवरा दारू पितो. मला खूप मारहाण करत होता आणि मला तो घरातून निघून जायला सांगत होता. ज्या रात्री मी पळून आले त्या रात्री तो मला मारूनच टाकणार होता. मी खूप घाबरलेले होते. माझ्या नवऱ्याला दारूचं आणि जुगाराचं व्यसन जडलं होतं. तो मिळणारे पैसे सगळे जुगारात घालत होता. मला तिथे खूप त्रास होत होता. मी तिथे राहणं शक्यच नव्हतं म्हणून मी पळू लागले आणि जेव्हा मी जात होते तेव्हा मला एक ट्रक दिसली. मग मी त्या ट्रकमध्ये येऊन बसले. मी म्हटलं, माझं नशीब कुठे असेल तिकडे घेऊन जाईल. हे तिचं ऐकून माझ्या आईबाबांना खूप वाईट वाटलं. माझे आईबाबा म्हणाले, तू आता कुठे जाणार? ती म्हणाली, माझं मागे पुढे कोणीच नाही. जिथे काही वाट मिळेल तिकडे जाईल. माझी आई घरात गेली. सर्वांसाठी चहा बनवला. तिला सुद्धा चहा दिला. चहा पीत पीत माझी आई राधाला म्हणाली, राधा, तू काही दिवस आमच्याकडेच राहा. कुठे जाऊ नकोस. तू खूप तरुण आहेस. लोक तुझ्याकडे वाईट नजरेने पाहतील. तुझे कोणी ओळखीचे नाहीत. काही दिवस इथे थांब आणि तुझी चांगली सोय झाली, एखादी नोकरी मिळाली की तू मग जा. हे शब्द ऐकताना राधाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने नुसती होकारार्थी मान हलवली. मी राधाकडे पाहत होतो. राधा दिसायला खूप सुंदर होती. मला सुद्धा तिची खूप दया आली होती. मग आई सर्वांसाठी जेवण बनवायला किचनमध्ये गेली. राधा सुद्धा आईच्या पाठोमाग किचनमध्ये गेली. आईला स्वयंपाक करण्यास मदत करू लागली. मी रात्रभर गाडी चालवल्यामुळे खूप थकलो होतो. मला झोप येत होती. मग मी माझ्या खोलीत जाऊन खाटेवर झोपलो. काही वेळाने आईने मला उठवलं. साधारण सकाळचे 10 वाजले होते. मी उठलो, आंघोळ केली आणि जेवायला गेलो. आमचं छोटंसं परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण खाली घरात जेवायला बसायचो. सर्वजण एकत्र जेवण करत होतो. राधा सुद्धा आमच्याबरोबर जेवण करत होती. ती माझ्याकडे पाहत होती. मी सुद्धा राधाकडे पाहत होतो. आमची नजरानजर होत होती. राधा नवखी असल्यामुळे थोडी लाजत होती. माझी आई म्हणाली, जेवण झालं की तू आणि राधा तालुक्याच्या ठिकाणी जा आणि राधासाठी 1-2 साड्या घेऊन ये. तिला घालण्यासाठी साड्या नाहीत. मी जुन्या साड्या घालत आहे त्यामुळे माझ्या साड्या तिला द्यायला नको. राधा म्हणाली, नको, मला साड्या नको. पण आई म्हणाली, असू दे ग. मग काही वेळाने जेवण झालं. मग मी माझ्या मित्राला भेटून त्याच्याकडून 2 व्हीलर घेतली. माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. तोपर्यंत मला राधा आवरू लागली होती. मी आणि राधा दोघेजण गाडीवर बसून तालुक्याच्या ठिकाणी निघालो. मी पाठीमागे आरशात राधाला पाहत होतो. राधा खूप सुंदर दिसत होती. तिचे केस वाऱ्याने उडत होते. तिचे ते टपोरे डोळे मला तिच्याकडे आकर्षित करत होते. मी तिला चोरून आरशात पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. काही वेळाने आम्ही तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो. तिला मी सर्वात आधी कपड्याच्या दुकानात घेऊन गेलो. तिच्यासाठी 2 साड्या खरेदी केल्या.
ती म्हणाली, आईला सुद्धा एक घ्या. त्यांची साडी खूप जुनी झालेली आहे. मग मी आईसाठी सुद्धा एक साडी घेतली. साड्या घेतल्यानंतर आम्ही दोघं जवळ असलेल्या एका बागेत गेलो. ती नको म्हणत होती, तरी सुद्धा मी तिला बागेत घेऊन गेलो. तिथली बाग दाखवली. तिला छान वाटलं. बागेमध्येच एक आईस्क्रीमवाला होता. मी दोघांसाठी एक एक आईस्क्रीम घेतलं. राधा माझ्याशी जास्त बोलत नव्हती. आम्ही पुन्हा घरी आलो. मला राधा बरोबर फिरायला खूप छान वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर सारखी राधाच दिसत होती. घरी आल्यानंतर राधानं आईला साड्या दाखवल्या आणि आईसाठी आणलेली साडी सुद्धा दाखवली. आईला साडी आवडली. मला त्याच दिवशी संध्याकाळी अजून एक भाडं लागलं होतं. मग मी ट्रक घेऊन माल वाहून आणण्यासाठी मुंबईला गेलो. मात्र आज माझं मन लागत नव्हतं, कारण राधाला सोडून मला जावंसं वाटत नव्हतं. मला राधा खूप आवडू लागली होती. मी मुंबईला पोहोचलो आणि लगेच परत रिटर्न फिरलो. संध्याकाळी घरी आलो. आता हळूहळू राधा घरात मिसळू लागली होती. असेच 10-12 दिवस गेले. ती चांगली घरात मिसळलेली होती. त्या आईबरोबर शेतात खुरपणीला जात असे. आईला शेतात खुरपणी करायला मदत करत होती. घरी आल्यानंतर ती घरातील कामही करू लागली होती. आईचं काम खूप हलकं झालं होतं, कारण निम्म्यापेक्षा जास्त काम राधाच करत होती. आईला राधाचा स्वभाव खूप आवडला होता आणि राधालाही आमच्या आईचा स्वभाव खूप आवडला होता. राधा माझ्याशी थोडं थोडं बोलत असे. माझ्याकडे चोरून पाहत असे. मी सुद्धा राधाकडे चोरून पाहत होतो. माझं राधाकडे आकर्षण वाढत होतं. राधा मला खूप आवडू लागली. त्या दिवशी रविवार होता. आई मला म्हणाली, बाजारात जाऊन जरा आठवड्याचा बाजार घेऊन ये. मी म्हणालो, आई मी खूप कंटाळलो आहे. माझी जाण्याची इच्छा नव्हती. माझ्या घरापासून 7-8 किलोमीटर अंतरावर तालुक्याचं ठिकाण होतं. मग आई राधाला म्हणाली, राधा तू जाशील का ग आठवड्या बाजाराला? राधा माझ्या आईला कधीच नाही असं म्हणत. राधा तयार झाली. राधा तयार झाल्यानंतर मला सुद्धा तिच्याबरोबर जावंसं वाटू लागलं. राधा बसने जाणार होती. मग मी माझ्या मित्राला भेटलो. त्याच्याकडून 2 व्हीलर घेतली आणि आईला भेटून सांगितलं, मला काही काम आहे, मी बाहेर चाललो आहे. तोपर्यंत राधा बसस्टँडवर पोहोचली होती. खरं तर मला राधालाच घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं. तिच्याशी भेटायला बोलायला चांगलं एकांत मिळणार होता. मग मी स्टँडवर गेलो होतो. मी गाडी घेऊन राधाच्या समोर जाऊन थांबलो. राधाची आणि माझी नजरानजर झाली. मी राधाला म्हणालो, चल आपण दोघं तालुक्याच्या बाजारात जाऊया. राधा म्हणाली, तुम्ही तर खूप थकले आहे ना? आईला तुम्ही म्हणलात की कंटाळा आला आहे. मी म्हणालो, मी मुद्दामूनच आईला असं बोललो होतो. राधाला मी जसं का बोललोय ती समजत होती. राधा माझ्याकडे पाहून हसली. माझ्या गाडीवर बसली. माझ्यापासून थोडं लांबच बसली होती, पण मी मुद्दाम गाडीचा ब्रेक जोरात दाबायचो. तशी ती गाडीवरून थोडी पुढे सरकायची आणि मला कमरेला पकडायची. मला खूप छान वाटायचं. मी तिला गाडीच्या आरशात पाहत होतो. ती खूप सुंदर दिसत होती. मी राधाला म्हणालो, आपण दुपारी बाजार करूया. आपण सिनेमा पाहायला जाऊया. राधा काहीच बोलली नाही. ती पायाने जमिनीवर काहीतरी चाळा करत होती. मी म्हणालो, चल ना मग. आम्ही दोघांनी सिनेमाचं तिकीट काढलं. सिनेमा खूप चांगला हिंदी रोमॅन्टिक होता. आम्ही दोघंही थिएटरमध्ये गेलो. दोघांचीही जवळजवळ सीट होती. सिनेमा खूप छान होता, रोमॅन्टिक होता. त्यातले दृश्य पाहून माझं राधावरचं प्रेम वाढत होतं. इंटरव्हेलच्या वेळेस मी जाऊन पॉपकॉर्न विकत आणलं. मुद्दाम एकाच पाकिट घेतलं होतं. मग आम्ही दोघेही एकाच पाकिटमध्ये पॉपकॉर्न घेऊन खाऊ लागलो. तेव्हा आमचे एकमेकांचे हात हाताला लागत होते. मी मुद्दाम राधाच्या हाताला स्पर्श करायचो. राधा हसायची. काही वेळाने पॉपकॉर्न खाऊन झाल्यानंतर आम्ही सिनेमा पाहत होतो. तेव्हा मी मुद्दाम राधाचा हात हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिलं. मी सुद्धा राधाकडे पाहिलं. आमच्या दोघांची नजरानजर झाली होती. आम्ही दोघंही एकमेकाच्या प्रेमात होतो. राधा खूप खुश होती. आम्ही दोघं एका हॉटेलमध्ये गेलो. दोघांनी मिसळपाव खाल्ला. एक आईस्क्रीम घेतलं आणि पुन्हा आठवड्याच्या बाजारात गेलो. आठवड्याच्या बाजारात जो भाजीपाला असतो, वांगे, बटाटे, काही भाजीपाल्या सुद्धा घेतल्या. मग आम्ही 2 व्हीलरवरून घरी आलो. मी सुद्धा खूप खुश होतो. राधा सुद्धा खूप खुश होती. आम्हा दोघांना खूप आनंद मिळाला होता. दुसऱ्या दिवशी मला भाडं नव्हते. आईबाबा शेतात गेले होते. घरी मी आणि राधा दोघंच होतो. राधा किचनमध्ये भांडी धुवत होती. माझं तिच्याकडे लक्ष होतं. मी एका खोलीत बसून सगळं पाहत होतो. काही वेळानं राधा भांडी धुवून आली आणि बसली. मी तिच्याजवळ गेलो. राधाजवळ बसलो आणि राधाकडे पाहू लागलो. राधा म्हणाली, तुमचं वय किती आहे? तुम्ही अजून लग्न का केलं नाही? तुमच्या आईला किती कामाचा त्रास होतो?
शेतातलं काम सुद्धा करावं लागतं. मी म्हणालो, मी खूप मुली पाहिल्या, पण कोणी मुलगी देत नाही. आम्हाला जास्त शेती नाही आणि मला सरकारी नोकरी नाही. हे ऐकून राधाला वाईट वाटलं. राधा म्हणाली, कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? मला राधा खूप आवडत होती. मी थेट म्हणालो, तुझ्यासारखी देखणी, सर्वांना सांभाळणारी, माझ्या आई वडिलांवर जीव लावणारी मिळाली तर अतिउत्तम होईल. राधा लाजली. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, राधा, मला तू खूप आवडतेस. तू दिसायलाही खूप सुंदर आहेस आणि त्याहूनही विशेष म्हणजे तू सर्वांना जीव लावतेस. माझ्या आईवडिलांची काळजी घेतेस. जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करशील का? राधाचे डोळे पाणावले, गच्च भरले. घरी कोणी नव्हतं. राधानं रडत रडत माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या केसांमधून हात फिरू लागलो. तिचं सांत्वन करू लागलो. राधा म्हणाली, तुमचे आई बाबा खूप चांगले आहेत. तुम्ही सुद्धा खूप चांगले आहात. मला तुम्ही आवडता. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मी राधाचा सुंदर चेहरा हातात घेतला आणि तिच्या गुलाबी गालावर, ओठांवर एक हळूच किस केलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांवर भरपूर प्रेम केलं. आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळाला होता. दोघांनाही एकमेकांचा जिव्हाळा लागला होता. संध्याकाळी आईबाबा शेतातून घरी आले. आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो. मी आईला म्हणालो, आई, मला राधाशी लग्न करायचं आहे. माझ्या आईनं एकदा माझ्याकडे आणि राधाकडे पाहिलं. आई खूप खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आई म्हणाली, राधा, माझा हा मुलगा काय म्हणतोय? तुला माझा मुलगा पती म्हणून चालेल का? राधा लाजली, हसली आणि म्हणाली, हो, मला पसंत आहे. माझे आई बाबा खूप खुश झाले. त्यांनी जवळच्याच मंदिरात आमचं लग्न लावून दिलं. राधा आणि मी, आम्ही दोघंही खूप आनंदाने संसार करत आहोत. दोघांनाही एकमेकांना जीव लावतो. एकमेकांवर भरभरून प्रेम करतो. राधा माझ्या आईबाबांना खूप जीव लावते, कारण तिच्या मागे कोणीच नव्हतं. माझ्या आईवडिलांनी तिला आधार दिला आणि तिला सांभाळून घेतलं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी राधाशी लग्न करून बरोबर केलं का की चूक? आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जीवनात आपल्याला कोण, कुठे आणि कसा भेटेल हे कोणालाच ठाऊक नसतं. एखाद्याच्या आयुष्यात संकटाचा अंधार असतो, तर कोणी त्याला आशेचं किरण बनून भेटतो. समीरने राधाला समाजाच्या भिंतीपलीकडे जाऊन आधार दिला, प्रेम दिलं आणि तिचं जीवन सावरलं. कोणाचा आहे भूतकाळ न बघता त्यांचा स्वभावाला, मनाच्या सौंदर्याला ओळखून माणसाला संधी द्या. प्रेम आणि माणुसकी नेहमी सर्वात मोठी गोष्ट असते. कोणाचंही आयुष्य बदलून टाकणारा क्षण कधीही आपल्यासमोर उभा राहू शकतो. फक्त मन मोठं ठेवा. आमची प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला